नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहोळकर. मित्रांनो, राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट ही आली आहे. तर तीच अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत येत राहतील. आणि हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या बांधकाम कामगारांपर्यंत नक्की पोहोचा, जेणेकरून त्यांना देखील ही अतिशय महत्त्वाची अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, राज्यामध्ये घरकुलाचे जे लाभार्थी आहेत, तर अशा लाभार्थ्यांकडे जर जागा नसेल तर घरकुल बांधण्यासाठी जागा खरेदीसाठी एक दिलासादायक अपडेट या योजनेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. मित्रांनो, जागा खरेदी करण्यासाठी आता 1,00,000 रुपयाचे अनुदान हे त्या कामगारांना दिलं जात आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आता बांधकाम कामगारांना देखील घरकुलासाठी जागा खरेदी करण्यासाठी 50,000 रुपयाच्या ऐवजी आता 1,00,000 रुपयाचे अनुदान हे या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि त्यासाठी आता मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. या विभागाची जे काही अतिशय महत्वाची बैठक आहे, ती बैठक 9 सप्टेंबर 2024 रोजी पार पडली आणि त्या बैठकीमध्ये हा अतिशय महत्वपूर्ण दिलासादायक निर्णय हा घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये बांधकाम कामगारांना घरकुलासाठी जागा उपलब्ध नसेल तर जागा उपलब्ध करण्यासाठी 1,00,000 रुपयाचं अनुदान हे त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, आमदार आशिष जयस्वाल यांच्या माध्यमातून जागा खरेदीला दिल्या जाणाऱ्या 50,000च्या ऐवजी आता 1,00,000 रुपयाचं अनुदान हे त्या ठिकाणी देण्यासाठी मागणी केली गेली होती, निवेदन करण्यात आलेलं होतं. आणि खऱ्या अर्थाने आता याच पार्श्वभूमीवरती 50,000च्या ऐवजी 1,00,000 रुपयाचं अनुदान हे त्या ठिकाणी बांधकाम कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे. मित्रांनो, तालुक्यामध्ये स्थापन करण्यात आलेल्या जे काही बांधकाम सुविधा केंद्र आहेत, त्या बांधकाम सुविधा केंद्राच्या माध्यमातून कामगारांच्या सर्व योजना, त्यांची अर्ज स्वीकृती, त्याचबरोबर बांधकाम कामगारांना दिलं जाणारं जे काही 90 दिवसांचं प्रमाणपत्र आहे, तर हे सर्व या ठिकाणी वितरण करण्याची जी प्रक्रिया आहे ती पार पाडावी, अशा प्रकारचे निर्देश देखील या बैठकीमध्ये देण्यात आले आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे बांधकाम कामगारांना अतिशय दिलासादायक अशा प्रकारचे एक अपडेट आहे. त्यामुळे आता घरकुलाचे बांधकाम करत असताना जागा जर का उपलब्ध नसेल तर जागा खरेदीसाठी 1,00,000 रुपयाचं अर्थसहाय्य हे मिळणार आहे. मित्रांनो, बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या सर्व योजनांची जे काही ऑनलाईन पद्धतीने अर्ज राबवले जातात, यासाठी तालुक्यातील एका ठिकाणी कामगार सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे आणि याच कामगार सुविधा केंद्राच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजनांचा लाभ हा कामगारांना त्या ठिकाणी दिला जातो. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही अतिशय महत्वाची अपडेट होती. हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या गोष्टीची अपडेट ही त्याच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.